पीएम प्रणाम योजना. पीएम प्राणम योजना. पीएम प्रणाम योजनेचे पूर्ण रूप प्राईम मिनिस्टर प्रोग्राम फॉर रेस्टोरेशन, अवेअरनेस जनरेशन, नरिशमेंट अँड अमिलिओरेशन ऑफ मदर अर्थ, पंतप्रधान भूमातेचे पुनर्संचयन, जाणीव निर्मिती, पोषण आणि सुधारणा कार्यक्रम असे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि त्याऐवजी नैसर्गिक किंवा सेंद्रिय खतांच्या वापराला प्रोत्साहन देणे हा आहे. उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये. रासायनिक खतांचा वापर कमी करणे. राज्यांमध्ये रासायनिक खते जसे की युरिया आणि डीएपी यांच्या वापरात संतुलन आणणे आणि त्यांचा वापर कमी करण्यास प्रोत्साहन देणे. पर्यायी खतांना चालना. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, नॅनो खते आणि जैव खते यांच्या वापरास प्रोत्साहन देणे. राज्यांसाठी प्रोत्साहन निधी. रासायनिक खतांवरील अनुदानातून जी बचत होईल त्यातील 50% रक्कम केंद्र सरकारकडून संबंधित राज्याला निधी म्हणून दिली जाईल. हा निधी राज्यांनी सेंद्रिय, नैसर्गिक व जैविक खतांचे उत्पादन आणि वापर यासंबंधीच्या कामांसाठी वापरावा लागतो. यासाठी राज्यांनी मागील 3 वर्षांच्या रासायनिक खतांच्या सरासरी वापरापेक्षा चालू वर्षात किती कमी वापर केला हे पाहिले जाते. जमिनीच्या आरोग्याची सुधारणा. जमिनीची सुपीकता, फर्टिलिटी वाढवणे आणि रासायनिक खतांमुळे होणारे भूजल दूषितीकरण कमी करणे. जैव इनपुट संसाधन केंद्रे. 1 कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्रे स्थापन करण्याची योजना आहे, जे सूक्ष्म खते आणि कीटकनाशकांचे उत्पादन नेटवर्क तयार करतील. हरित शेतीची मोहीम. या माध्यमातून हरित शेतीची मोहीम राबवून पृथ्वीच्या आरोग्याचे जतन करणे. ही योजना केंद्र सरकारने 2023 ते 24च्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती.